मंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या शहरातील येथे वॉर्ड क्रमांक 1 खबडी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी लोयोला ग्रामचे प्रमुख धर्मगुरू रेव फादर प्रकाश भालेराव, डी पॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फॅक्रो, पास्टर विजय खाजेकर, पास्टर अण्णासाहेब अमोलिक, ॲडव्होकेट मंगला दुशिंग, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रवींद्र लोंढे, सुरेश ठुबे, निशिकांत पंडित, विशाल पंडित, प्रल्हाद अमोलिक, लेविन भोसले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्क्स बोर्डे, संतोष दिवे, प्रमोद शिंदे, अंतोन दुशिंग, खंडागळे गुरुजी, प्रतिमा पंडित, जोसेफ खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी केले होते. शेवटी दीपक कदम यांनी आभार मानले. सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहमदनगर. महाराष्ट्र ख्रिश्चन परिषदेचा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे, त्यानिमित्ताने सर्व मान्यवर मंडळी आज तिथं उपस्थित आहे. यामध्ये पास्टरची, फादरची आणि बाकी सगळे मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज काळाची गरज झालेली आहे. जसं फादरने सांगितलं आहे, 400 एका माणसाने 400 झाडे लावली पाहिजे. आज ते पर पर्सन 28 ते याच्यावरती कमी झालेले आहे. तर अधिकाधिक वृक्षारोपणाची खूप काळाची गरज आहे. मागे कोरोना काळामध्ये जे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासली, तर त्याचं हेच एक मुख्य कारण होतं. याकरिता आता तरी जागरूक झालं पाहिजे प्रत्येकाने, आणि ही स्वतःची जबाबदारी म्हणून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त घेतला पाहिजे. कारण आज आम्ही आहोत, उद्या राहू न राहू, मात्र येणाऱ्या भावी पिढीसाठी आम्ही काहीतरी सोडून जाऊ, हे महत्त्वाचं या ठिकाणी सांगणं औचित्याचं ठरणार आहे. या निमित्ताने मला बोलवलं, माझ्या हस्ते जो हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला, सगळे मान्यवर मंडळी इथे या ठिकाणी उपस्थित राहिली. मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. संपतो.